नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 7वी गणितावर चर्चा करतोय। सराव संच 2 मित्रांनो आज आपण बघतोय। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1 बघितला होता। सराव संच 2 मध्ये आपण या भौमितिक रचना बघणार आहोत ज्यामध्ये त्रिकोण काढायचा आहे। बघा इथं पहिला प्रश्न आहे, दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा। आता ही जी काही माप दिलेली आहे, त्रिकोण एबीसी मध्ये AB 5.5, BC 4.2, AC 3.5 म्हणजे या ठिकाणी त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्यात आणि या 3 बाजू दिल्या असता आपल्याला त्रिकोण काढायचा आहे। तर एकदम सोपी रचना आहे मित्रांनो। तर सगळ्यात पहिली गोष्ट मला काय करायची आहे की सगळ्यात पहिली गोष्ट तिघांपैकी एक कुठली तरी बाजू काढायची पायाला, किंवा तुम्ही कच्ची आकृती सुद्धा एक बाजूला काढून घेऊ शकता की चला एक कच्ची आकृती बाबा मी काढतो आणि त्याचं नाव काय बाबा, त्रिकोणाचं A आहे, B आहे, C आहे। याच्यामध्ये AB बरोबर किती 5.5 सेमी आहे, BC 4.2 सेमी आहे आणि AC 3.5 सेमी आहे। मग या कच्च्या आकृतीप्रमाणे आपण आकृती काढायचा प्रयत्न करू। तर पहिलं BC 4.2, मग इथून आपण पाया काय करू, 4.2 सेंटीमीटरचा एक पाया काढू। इथून असं अशा प्रकारे 4.2 सेंटीमीटरचा हा पाया काढला BC। ओके, तर या ठिकाणी आणि त्याला लगेच नाव द्यायचं B आणि C, लगेच नाव द्यायचं आणि इथं लिहायचं बाबा 4.2 सेंटीमीटर। ठीक आहे, आता मला AB काढायचंय। AB आणि AC कसं काढणार, तर काय जास्त काळजी नाही करायची मित्रांनो। आपलं जे कंपास आहे हे बघा, हे कंपास तुम्हाला दिसतंय, या कंपासचा वापर या ठिकाणी आता आपल्याला इथे करायचा आहे। ओके, या कंपास मध्ये किती अंतर घ्यायचं, तर पहिले समजा आपण AB काढू। AB काढण्यासाठी कंपास मध्ये 5.5 सेंटीमीटरचं अंतर मला घ्यावं लागणार आहे। असं साधारणतः 5.5 सेंटीमीटरचं अंतर आपण या ठिकाणी घेऊ। हे घेतल्यानंतर B वर एक कंपासचं टोक ठेवायचं आपल्याला असं, आणि B वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारून घ्यायचा असा। ठीक आहे, हा मारला। त्याच्यानंतर AC मला 3.5 पाहिजे। मग कंपास मध्ये मी 3.5 सेंटीमीटर अंतर घेणार, असं 3.5 सेंटीमीटर अंतर घेतलं की C वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारा। अरे बापरे, आता हा कंस जुळत नाहीये। मग आपण पुन्हा एकदा काय करू, हा जो कंस आपण आधीचा जो मारलाय याला बाबा थोडंसं वाढवून घेऊ असं। ठीक आहे, वाढला। म्हणजे आता इथे जो एक बिंदू आपल्याला मिळाला या दोन कंसांचा छेदन बिंदू, तर त्याला आपण नाव देऊयात बाबा A, तू A आहे। ओके, आणि A नाव दिल्यानंतर आता आपण यांना जोडून टाकू, AB आणि AC ला जोडूयात। समजा आता मी AB ला जोडलं, ओके, आणि त्याच्यानंतर मी AC ला जोडलं। ठीक आहे, तर अशा प्रकारे माझा हा त्रिकोण जो आहे तो तयार झालेला आहे। तर एकदम सोपं आहे मित्रांनो, जास्त काही अवघड याच्यामध्ये नाहीये। अशा प्रकारे आपण हा त्रिकोण काढू शकतो। ठीक आहे, आता याच्यामध्ये नावं सुद्धा देऊन टाकू बाबा, हे 5.5 सेंटीमीटरचं होतं, ओके, आणि AC 3.5 सेंटीमीटर होती। तर अशा प्रकारे आपल्याला ही आकृती जी आहे ती काढता येईल, तुम्ही बघू शकताय। आता मी आकृती स्केच पेनने काढली कारण तुम्हाला व्यवस्थित दिसावी म्हणून, परंतु ही आकृती तुम्हाला कशाने काढायची आहे, पेन्सिलचा वापर करून काढायची आहे पेपरला। ठीक आहे, तर सध्या मी यांनी काढलेली आहे। आता पुढचा एक प्रश्न या ठिकाणी आपण बघून घेऊयात, पुढची आकृती। तर सर्व प्रश्न, जास्तीत जास्त प्रश्न आज आपण इथे बघण्याचा प्रयत्न करूयात। हा सराव संच संपूर्ण आपण पूर्ण करायचा प्रयत्न करू। हा दुसरा जो प्रश्न आहे, सेम सगळे प्रश्न मित्रांनो तसेच आहेत, एकाच प्रकारचे आहेत। इथे सुद्धा मला एक कच्ची आकृती काढावी लागेल, अशी आपण कच्ची आकृती काढूयात। आता STU त्रिकोण आहे, समजा इथं S आहे, T आहे, U आहे। आता याच्यामध्ये बघा ST किती 7 सेमी आहे, त्याच्यानंतर आपल्याकडं TU किती बाबा 4 सेंटीमीटर आहे, आणि त्यानंतर आपल्याकडं SU किती 5 सेमी आहे। ओके, चला आता या ठिकाणी आपण पहिला काय करू, पाया काढू। कधी सुद्धा पहिला पाया काढायचा, त्रिकोण काढताना पायापासून आपण या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे। तर पाया म्हणजे मी ST काढतो किती 7 सेंटीमीटर, मग अशा प्रकारे ST 7 सेंटीमीटरचा हा पाया घेऊन आपण ST काढूयात। 7 सेंटीमीटर झाली, ST आपली 7 सेंटीमीटर झाली ना, लगेच त्याला नाव द्यायचं मित्रांनो, प्रत्येक टप्प्यावरती नाव द्या। ST किती बाबा 7 सेमी झालं। त्याच्यानंतर मला काढायचे SU किती 5 सेमी पाहिजे। मग मी कंपास मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेणार। बघा हे आपल्याकडे कंपास आहे असं, आणि या कंपास मध्ये मला 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं, 1 2 3 4 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं। ओके, कारण मला काय करायचं, SU 5 पाहिजे, म्हणून कंपास मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन एक छान पैकी असा कंस मारून घ्यायचा आहे। मारला कंस, हा कंस मारल्यानंतर मला UT किती बाबा, या ठिकाणी TU 4 सेमी आहे। मग आता कंपास मध्ये 4 सेंटीमीटर अंतर आपण घेऊयात, असं 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि T वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारून घ्यायचा। ओके, T वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारायचा। आता मगाच्या सारखाच या दोघांचा एक छेदनबिंदू मिळालेला आहे, त्याला आपण नाव देऊयात U। ओके, वर U नाव आहे, आणि या दोघांना सुद्धा जोडून टाकू। इथं SU ला जोडलं आणि SU सोबत इथं TU ला सुद्धा जोडून टाकायचं, म्हणजे आपली आकृती, आपला त्रिकोण या ठिकाणी झालेला आहे पूर्ण। एकदम सोपं आहे। इथं 5 सेंटीमीटर आणि इथं 4 सेंटीमीटर, मराठीमध्ये लिहा किंवा इंग्लिशमध्ये लिहा।
ओके, तर एकंदरीत तुम्हाला आता इथे समोर दिसत असेल तर अशा प्रकारे ही आकृती आपली झालेली आहे. ठीक आहे, तर आता यानंतर पुढचा प्रश्न बघूया, तिसरा प्रश्न. तर प्रत्येक प्रश्न मित्रांनो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. सगळे प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. ओके, तर आता पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. हे बघा, मी प्रश्न लिहून ठेवलेला आहे. तर हा प्रश्न, आता सगळे प्रश्न तसं बघायला गेलं ना सारखेच आहे. सगळे प्रश्न सोडवण्याची मेथड एकच आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. ओके, तर इथं हा सुद्धा प्रश्न सेम त्याच मेथडने आपल्याला सोडवायचा आहे. आता इथे काय करायचं बाबा, इथे मला दिलेला आहे त्रिकोण PQR. ओके, नाव फक्त बदललंय. मग इथं पहिले आपण काय करू, कच्ची आकृती काढा. कच्ची आकृती काय काढायची माहितीये का, म्हणजे पक्की आकृती काढताना अडचण येत नाही. तर इथं PQR, आता इथं समजा P आहे, Q आहे, R आहे, किंवा तुम्ही P चं नाव वर दिलं तरी चालेल. तर PQ 6 सेंटीमीटर आपल्याला दिलंय. त्याच्यानंतर आपल्याला QR किती 3.8 सेंटीमीटर दिलेला आहे. त्याच्यानंतर PR किती बाबा 4.5 सेंटीमीटर दिलेला आहे. ठीक आहे, आता PQ काढूया. सुरुवातीला पाया काढायचा. मगापासून मी ते सांगतोय की सुरुवातीला काय काढलं पाहिजे, पाया. मग सुरुवातीला आपण PQ किती 6 सेंटीमीटर आहे, तर हा 6 सेंटीमीटरचा सुरुवातीला PQ काढू. जरा मी झूम करतो. ओके, PQ काढूया 6 सेंटीमीटर. इथून अशी मस्त 6 सेंटीमीटर पर्यंत एक लाईन खेचून घ्यायची आणि हा PQ रेषाखंड 6 सेंटीमीटरचा झालेला आहे. इथं लिहायचं बाबा तू P आणि हा Q किती 6 सेंटीमीटर. आता मला मागाच्या सारखाच आपला मुद्दा आहे की या ठिकाणी मला काय करायचं बाबा, PR 4.5 सेमी पाहिजे. मग आपल्या या कंपासमध्ये 4.5 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं. ओके, आणि PR 4.5, तर P वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारून घ्यायचा. झालं. आता RQ 3.8, मग आता कमी करायचं अंतर, 3.8 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. Q वर कंपासचा टोक ठेवून एक कंस मारून घ्यायचा. या दोघांचा हा एक आपल्याला मिळाला छेदनबिंदू, आणि हा छेदनबिंदू काय झाला, R झाला. याला नाव द्या R. आता PR ला जोडून टाका. चला बाबा, PR ला जोडलं आणि PQ ला पण जोडून टाका. PR जोडला, PQ झालं. आता इथं काय बाबा 3.8 सेंटीमीटर आणि इथं 4.5 सेंटीमीटर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला लिहून टाकायचं. ठीक आहे, तर एकंदरीत मित्रांनो ही अशा प्रकारे आपण आकृती काढू शकतो. आता हा झाला आपला तिसरी आकृती, म्हणजे कशातला, पहिल्यातला C. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये एकूण 3 आकृत्या होत्या. आता पुढचा एक प्रश्न बघा, हा दुसरा प्रश्न बघा, थोडासा वेगळा आहे. पाया 5 सेमी घ्या असलेल्या पाया 5 सेमी व उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी किती बाबा, या ठिकाणी प्रश्न तुम्हाला दिसत नसेल, या ठिकाणी आता दिसेल बघा. बघा इथं काय दिलंय, पाया 5 सेमी आहे व प्रत्येक भुजेची लांबी 3.5 सेमी आहे. तर असा एक आपल्याला त्रिकोण काढायचा, समद्विभुज त्रिकोण, ज्याच्या दोन बाजू समान आहे. आता समजा मी अशी एक कच्ची आकृती काढली, ज्याच्यामध्ये काय सांगितलं, पाया 5 सेमी. मग इथं पाया 5 सेंटीमीटर आणि उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी 3.5 सेंटीमीटर, म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे, ज्याच्या दोन बाजू एकरूप असतात. याचं नाव देऊ ABC. ठीक आहे, आता ही आकृती काढणं सोपं आहे. बघा, पाया 5 घेतलेला, पाया 5 सेमी घेतला आणि बाकी उरलेल्या बाजूंची लांबी 3.5 आहे. तर काय एवढी आकृती अवघड नाहीये. सुरुवातीला मी BC काढतो 5 सेंटीमीटरचा. कुठे गेला बाबा, इथं 5 सेंटीमीटरचा BC काढून घ्या. मस्त असा 5 सेंटीमीटर पर्यंत आपण या ठिकाणी काढलेला आहे BC. इथं नाव दिलं B आणि C 5 सेंटीमीटर. ठीक आहे, बरोबर एकदा चेक करा. येस बाबा 5 सेंटीमीटर आहे. आता उरलेल्या दोन्ही बाजू मला 3.5 सेमीच्या पाहिजे. मग आता या कंपासमध्ये 3.5 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं. B वर कंपासचं टोक ठेवायचं, एक कंस मारायचा आणि तेवढंच अंतर घेऊन C वर कंपासचं टोक ठेवून दुसरा कंस मारायचा. झाला बाबा आपला त्रिकोण तयार आणि याला नाव दिलं A. आता इथं AB ला जोडा आणि AC ला जोडा. संपला विषय. किती सोपं काम आहे मित्रांनो. ह्या आकृत्या खूप सोप्या आहेत आणि यांची तयारी करा, कारण पुढच्या वर्षी आपल्याला या प्रकारच्या आकृत्या काढाव्या लागतात अशा. ओके, पुढच्या वर्षी आता 9वीला सुद्धा आपल्याला या आकृत्यांचा खूप सारा उपयोग होऊ शकतो. बघून घ्या. तर अशा प्रकारे ही आपली आकृती तयार झालेली आहे. सोपा प्रश्न आहे. ओके, आता यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. आता दुसरा प्रश्न झाला, आता तिसरा आणि चौथा प्रश्न आपण आता बघूयात. ओके, तर बघा आता पुढचा प्रश्न या ठिकाणी इथं बघा आपल्याकडे आहे आपल्या स्क्रीनवरती. इथे बघा 6.5 सेमी बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाची रचना करा. आता समभुज त्रिकोण म्हणजे काय बाबा, ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या. आता एक त्रिकोण आहे ज्याचं नाव आपण ABC ठेवूयात आणि याच्या सगळ्या बाजू सारख्या आहेत. 6.5 सेंटीमीटर, 6.5 सेंटीमीटर, 6.5 सेंटीमीटर. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण काय करू, 6.5 सेंटीमीटरचा सुरुवातीला पाया काढून घेऊ. चला बाबा 6.5 सेंटीमीटर झालं आणि याला मस्त नाव देऊ. बाबा तुझं नाव आहे BC. हा B आणि हा C आणि इथं लिहा
6.5 सेंटीमीटर. आता दुसऱ्या ज्या दोन बाजू आहेत त्या पण 6.5 सेंटीमीटरच्याच असणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, 6.5 आता हे अंतर 6.5 आहे, कंपास मध्ये 6.5 घ्या आणि बी वर कंपासचं टोक ठेवून एक छान पैकी असा कंस मारा. कुठे आला बघा, हा एक कंस मारला आणि त्याच्यानंतर इथून असा दुसरा एक कंस मारा सी वर कंपास ठेवून. झाला त्रिकोण आपला तयार. आणि याला नाव द्या ए. ए नाव दिलं. आता ए बी ला जोडून टाका. हा ओके यस. आणि इथं एसी ला जोडलं म्हणजे इथं झालं 6.5 सेंटीमीटर, इथं पण 6.5 सेंटीमीटर. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही समभुज त्रिकोणाची आकृती तयार होईल. हा झाला आपला समभुज त्रिकोण. म्हणजे काय, ज्या त्रिकोणाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात त्याला म्हणतात समद्विभुज त्रिकोण. ठीक आहे. आता आपण शेवटचा प्रश्न जो आहे त्या शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. शेवटचा प्रश्न आपण बघू काय आहे तो, एकच मिनिटात बघूयात आपण. ओके, कुठे गेला रे बाबा. हा बघा, आता इथं काय सांगितलं, तुम्ही स्वतःच्या बाजूंची लांबी घ्या आणि एक समभुज त्रिकोण काढा, एक विषमभुज त्रिकोण काढा आणि एक समद्विभुज त्रिकोण काढा. तर आपणच आपल्या कुठल्या तरी बाजू घ्यायच्यात मनाच्या आणि त्याच्यावरून तुम्हाला एक समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि एक विषमभुज त्रिकोण. चला आता आपण काय करू, एक समभुज त्रिकोण सुरुवातीला इथं काढू की बाबा ज्याची सगळ्या बाजू 5 सेमी. चला सगळ्या बाजू 5 सेमी असलेला एक समभुज त्रिकोण पहिला काढू. आपल्याला सांगितले तुम्ही समभुज त्रिकोण काढा, समद्विभुज पण काढा आणि विषमभुज पण काढा. चला इथं बी आणि सी आहे, इथं घेऊ 5 सेंटीमीटर. आता 5 सेंटीमीटरचा आपण समभुज त्रिकोण काढू इथं. मग इथं 5 सेंटीमीटर एवढंच अंतर घ्यायचंय बरोबर. एक मस्त कंस मारायचा असा वर आणि इथून एक असा कंस मारायचा. झालं म्हणजे झाला आपला समभुज त्रिकोण. या समभुज त्रिकोणाच्या सगळ्या बाजू कशा झाल्या, सारख्या. त्याला आपण म्हणतो समभुज त्रिकोण. आपल्याला 3 त्रिकोण काढायचे. इथं ए बी सी, ए बी आणि इथं ए सी ला पण जोडून टाका. म्हणजे हा झाला आपला कुठला समभुज त्रिकोण. इथं द्या 5 सेंटीमीटर, इथं पण 5 सेंटीमीटर आणि इथं लिहा समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण एबीसी, हा समभुज त्रिकोण एबीसी आहे. आता दुसरा त्रिकोण समद्विभुज ज्याच्या 2 बाजू एकरूप. मग आता काय करू, पाया 6 सेंटीमीटरचा घेऊ आपण. चला बाबा पाया 6 सेंटीमीटरचा घेतला. ओके, याला नाव दिलं ए आणि इथं नाव दिलं ए बी. चला ए बीच नाव देऊ. चला इथे ए बी 6 सेंटीमीटर. आता समद्विभुज म्हणजे काय, ज्याच्या 2 बाजू समान. आता एक बाजू तर 6 सेंटीमीटरची झाली, मग दुसऱ्या बाजू काय करू 5-5 सेंटीमीटरच्या समान घेऊ. समजा ही एक 5 सेंटीमीटरची घेऊ, ए बी एक कंस मारला किंवा ए सी आणि इथून एक कंस मारा. दोन्ही सेमच कंस मारा. 5-5 सेंटीमीटरच्या आपण काढल्या म्हणजे याच्या 2 बाजू समान. पाया 6 सेंटीमीटरचा आणि बाकी इतर 2 बाजू काय आल्या बाबा या ठिकाणी आपल्या. या ठिकाणी बघा इथं 2 बाजू ज्या आहेत त्या आपल्या आलेल्या आहेत 5-5 सेंटीमीटरच्या. मग इथं लिहा 5 सेंटीमीटर, इथं लिहा 5 सेंटीमीटर. म्हणजे हा झाला समद्विभुज त्रिकोण. इथं लिहा समद्विभुज त्रिकोण. इथं डी नाव द्या. चला डी ए बी. ओके, आता अजून तिसरा आपल्याला या ठिकाणी एक त्रिकोण काढायचा आहे. तर तिसरा त्रिकोण म्हणजे विषमभुज ज्याच्या 3 बाजू वेगवेगळ्या आहेत. मग आपण काय करू, पाया 6 घेऊ आणि एक बाजू 4 आणि एक बाजू 5 घेऊ. चला पाया या ठिकाणी आपण काय घेतला 6 सेंटीमीटरचा. ठीक आहे, 6 सेंटीमीटर किंवा 6.1 सेंटीमीटर. समजा याला नाव देऊ पी क्यू 6 सेंटीमीटर. आता इतर 2 बाजू काय करू, वेगवेगळ्या घेऊ. एक बाजू 5 घेऊ आणि एक बाजू 4 घेऊ. चला एक बाजू आपण काय करू 5 सेंटीमीटर. कंपास मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन पी वर एक कंपासचं टोक ठेवून एक काढले, एक कंस काढला. आता दुसरी बाजू 4 सेंटीमीटरची घेऊ आहेत. म्हणजे विषमभुज त्रिकोण झाला. 3ही बाजू वेगवेगळ्या. झाला हा विषमभुज त्रिकोण तयार. आता याला जोडून टाका आणि त्या बाजूंची नावं या ठिकाणी लिहा. पी क्यू आणि इथं आर द्या. हे 5 सेंटीमीटर आणि इथं 4 सेंटीमीटर. ठीक आहे, 4 सेंटीमीटर. आणि काय बाबा विषमभुज त्रिकोण. इथं लिहा विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण पी क्यू आर. तर अशा प्रकारे 3 त्रिकोण काढले. एक समभुज त्रिकोण ज्याच्या 3ही बाजू समान होत्या, दुसरा समद्विभुज त्रिकोण ज्याच्या 2 बाजू एकरूप होत्या आणि तिसरा विषमभुज त्रिकोण त्याच्या 3ही बाजू वेगवेगळ्या होत्या. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आकृत्या काढू शकतो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. ठीक आहे, तर आजच्या या चर्चेमध्ये आपण सराव संच
सात दुसरा म्हणजे सराव संच दुसरा जो आहे तो आपण बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा सराव संच बघूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.